Hi friends, welcome to Perfect Classes Mazalgaon. In previous video, we see first chapter of mathematics paper first. The name of the chapter is set. We see the definition of set and methods of writing a set. There are two methods of writing a set. The name of the first method is listing method and the name of the second method is rule method. In this video, or we see practice set 1.1 based on it. Here we see types of set. Those students to learn mathematics, more mathematics, they are subscribe our channel and press the bell icon. Also share and like our videos. Here types of set. There are 4 types of set. Today we see the types of set. संचाचे प्रकार आपल्याला आज पाहायचे आहेत. संचाचे एकूण 4 प्रकार आहेत. There are 4 types of set. The first type of set is single tone set. It is known in Marathi एक घटक संच. आता सिंगल टोन, सिंगल म्हणजे काय रे, तर एकटा सिंगल. आपण म्हणतो ना आय एम अ सिंगल, मी एकटा आहे. सिंगल म्हणजे काय तर एक, आणि सिंगल टोन सेट म्हणजे काय तर एक घटक संच. नावातच त्याची डेफिनेशन आहे बघा. काय आहे सिंगल टोन सेट म्हणजे ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो अशा संचाला एक घटक संच असं म्हणतात. सिंगल टोन सेट, अ सेट हॅव्हिंग ओनली वन एलिमेंट, अ सेट हॅव्हिंग ओनली वन एलिमेंट इज कॉल्ड सिंगल टोन सेट. हियर द डेफिनेशन इज a set consisting of a single element. A set consisting of a single element is called single tone set. A set consisting only one element or single element is called single tone set. कुठलाही संच असेल त्या संचामध्ये फक्त एकच घटक असेल तर त्या संचाला सिंगल टोन सेट असं म्हणतात. A set having only one element or a set consisting only one element is called single tone set. For example, here is the example. A is the set of even prime number. A is the set of even prime number. म्हणजे काय तर सम आणि या प्राईम नंबर्स म्हणजे काय आहे तर मूळ संख्यांचा संच आहे. सममूळ संख्या, मूळ म्हणजे ज्या संख्येला एक व ती स्वतः या व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही तिला म्हणतात सममूळ संख्या. मग ए इज द सेट ऑफ इवन प्राईम नंबर. मग इवन पण पाहिजे आणि प्राईम पण पाहिजे अशी कोण आहे तर ओनली 2 इज द इवन अँड प्राईम नंबर. देअरफॉर ए इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2. आता या कर्ली ब्रॅकेट मध्ये फक्त किती घटक आहे रे, एकच. देयर इज ओनली वन एलिमेंट. दॅट्स वाय दिस सेट इज नोन ॲज सिंगल टोन सेट. नावाचं डेफिनेशन आहे, काही अवघड नाहीये. फक्त काय लक्षात ठेवायचे, सिंगल टोन. सिंगल म्हणजे काय तर एक, म्हणजे ज्या संचात एकच घटक असतो त्याला सिंगल टोन. सेट हॅव्हिंग ओनली वन एलिमेंट और अ सेट कन्सिस्टिंग ओनली वन एलिमेंट इज कॉल्ड सिंगल टोन सेट. कुठलाही सेट असेल त्याच्यामध्ये ओनली वन एलिमेंट असेल तर त्याला काय म्हटलं जातं, सिंगल टोन सेट. देन we see second type of set. The name of the second type is empty set. Here the empty set, it is also called null set. Empty or null set. आता नावातच मी काय म्हटलं तुम्हाला, वरी सिंगल टोन म्हणजे काय, ज्या संचात एकच घटक असतो त्याला सिंगल टोन म्हणतात. एम्प्टी म्हणजे रिकामा. एखादा वर्ग आहे समजा, आता वर्गात एकही विद्यार्थी नाही, सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहेत, वर्ग रिकामा आहे, शिक्षक नाही, मग आपण काय म्हणतो, वर्ग रिकामा आहे. रिकामा म्हणजे काहीही नसलेला. मग एम्प्टी सेट त्याला नल सेट असं संबोधलं जातं. एम्प्टी म्हणजे काय तर रिकामा. मग सेट हॅव्हिंग नो एलिमेंट, सेट हॅव्हिंग नो एलिमेंट इज कॉल्ड एम्प्टी सेट. कुठलाही सेट असेल त्याच्यामध्ये एकही घटक नसेल तर त्याला काय म्हणतात, एम्प्टी सेट असं म्हणतात. त्याला नल सेट असं संबोधलं जातं. आणि त्याचं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं, एम्प्टी सेट ऑर नल सेट इज रिटन बाय युजिंग द सिम्बॉल फाय. काय करायचंय, या पद्धतीने सिम्बॉल काढायचंय. शून्य काढायचा आणि उभा फाडायचा, म्हणजे त्याच्यावर उभी रेष ओढायची आहे. त्या चिन्हाला म्हणतात फाय. और एम्प्टी कर्ली ब्रॅकेट, कारण त्यात काहीच नाहीये म्हणून रिकामा कर्ली ब्रॅकेट काढायचा. या पद्धतीने एम्प्टी त्याला नल सेट असं, म्हणजे नावातच व्याख्या एम्प्टी आहे म्हणजे रिकामा आहे. सेट हॅव्हिंग नो एलिमेंट इज कॉल्ड एम्प्टी सेट. एक्झाम्पल बघा, बी इज द सेट ऑफ, वाचन कसं करायचंय मागच्या व्हिडिओत पाहिलेलं आहे आपण. बी इज द सेट ऑफ ऑल एक्स. बी इज द सेट ऑफ ऑल एक्स such that, या उभ्या रेषेला वाचायचंय, such that x is natural number. x is natural. x काय आहे, नॅचरल. अँड बघा नॅचरल नंबर आहे आणि कुठून कुठं, बिटवीन 2 and 3, 2 आणि 3 यांच्या मधात. आता 2 आणि 3 यांच्या मधात नॅचरल आहे का रे, नाही, म्हणून हा काय आहे, एम्प्टी आहे. These are the two types. Then we see next type, the finite set. It is the third type of set. There are 4 types of set. One is single tone set. The second is empty, it is also called null set. The third type of set is finite set. Finite म्हणजे काय तर शांत संच. Here the definition is written on the board. If a set is a null set, if a set is a null set, or
number of element are limited, number of element are limited or countable, then it is called finite set. Number of element in a set are limited, number of element in a set are limited or countable. म्हणजे ज्या संचामध्ये जे काही घटक आहेत, जे काही भाग आहेत, संचातले घटक मेंबर आहेत ते लिमिटेड आहेत किंवा ते काउंटेबल आहेत. एक लिमिटेड, आता आपल्या कुटुंबामध्ये बघा बरं, लिमिटेड फॅमिली मेंबर असतात, 4, 5, 6, 7. का असं अनलिमिटेड फॅमिली मेंबर आहेत का आपल्या फॅमिलीमध्ये? नाही. देर आर लिमिटेड फॅमिली मेंबर. आपल्या हाताला लिमिटेड बोट आहेत, 5 आणि 5 10. म्हणजे या पद्धतीने लिमिटेड, द सेट हॅव्हिंग लिमिटेड मेंबर ऑर लिमिटेड एलिमेंट ऑर काउंटेबल. काउंटेबल म्हणजे काय? तर मोजता येणारे. म्हणजे ज्या संचामध्ये घटक आहेत ते आपण मोजू शकतो. म्हणजे कसं 1 2 3 4 5 फिनिश. 10 12 काय 50 100 1000 अशा पद्धतीने आपण त्याला मोजू शकतो. म्हणजे लिमिटेड असतील किंवा मोजता येणारे असतील त्यालाच काय म्हणतात? फायनाईट सेट असं म्हणतात. कुठलाही सेट घ्या त्याच्यामध्ये. आता हिअर आय टेक वन एक्झाम्पल. दिस इज द बॉक्स ऑफ चॉक. हा काय आहे? तर खडूंचा बॉक्स आहे. याच्यामध्ये किती खडू आहेत? वी काउंट these chalks here 1 2 3 4 5. there are 100 chalks in this box. we count it. that's why it is a finite set. हा काय आहे? finite set आहे. also we see in previous period flower bouquet. this is the flower bouquet. this is finite set because in this flower bouquet we count the number of flowers 1 2 3 4 and more. this type of set is called as finite set. counting of element is limited. Two words are important. Counting of element are limited and countable. Here the elements are limited and countable. Then the set is called as finite set. म्हणजे काय? त्याला शांत संच असं म्हणतात. ज्या संचातील घटकांची मोजणी किंवा घटक आपल्याला मोजता येतात किंवा कुठेतरी जाऊन थांबतं, दे आर स्टॉपेबल, त्याला काय म्हणतात? फायनाईट सेट. फॉर एक्झाम्पल हिअर सी एक्झाम्पल. सी इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 4 8 12 16 20. These are the countable elements. There are 5 elements. That's why this is called as countable element. We see many more examples like this countable element. Notebook in our bag or books in our bag or rupees in your pocket. तुमच्या पॉकेट मधील पैसे काय आहेत? लिमिटेड आहेत, मोजता येतात. मोजता तुम्ही पॉकेट काढता, पैसे मोजता. या पद्धतीने ते काय आहे? काउंटेबल किंवा लिमिटेड आहे, त्याला म्हणतात फायनाईट सेट. देन द लास्ट अँड फोर्थ टाइप ऑफ सेट इज इनफायनाईट सेट. इनफायनाईट म्हणजे कसं आहे? अनंत आहे. त्याला शांत आणि याला अनंत संच असं संबोधलं जातं. मग इफ नंबर ऑफ एलिमेंट इन अ सेट, इफ नंबर ऑफ एलिमेंट इन अ सेट इज अनलिमिटेड, तर लिमिटेड नाही, अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल, अनलिमिटेड आणि अनकाउंटेबल आहेत, देन द सेट इज कॉल्ड इनफायनाईट सेट. बघा आकाशामध्ये आपण चांदण्या बघतो सर्वजण. मोजू शकतो का रे चांदण्या? नाही मोजू शकत. म्हणून हे काय आहे? इनफायनाईट सेट आहे. फॉर एक्झाम्पल सेट ऑफ नॅचरल नंबर. आपण सगळेजण नॅचरल नंबर बघा लिमिटेड आहेत का? मोठ्यात मोठी नॅचरल संख्या सांगता येते का? वी कॅनॉट से द बिगेस्ट नॅचरल नंबर. म्हणजे मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या आपण सांगू शकत नाही. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं? इनफायनाईट सेट असं संबोधलं जातं. म्हणजे काउंटिंग ऑफ एलिमेंट in a set unlimited or uncountable. element in a set are unlimited and uncountable. अनलिमिटेड आहेत, असंख्य, मोजताच येत नाही. जसे आकाशातले तारे असतील, समुद्रातलं अथांग समुद्रातलं पाणी असेल, हे काय मोजू शकत नाही आपण. काय समुद्रात मोजणार आहे का? 1 लिटर पाणी 2 लिटर पाणी? ते शक्य नाही. इट इज नॉट पॉसिबल. म्हणून हे काय आहे? इनफायनाईट सेट आहे. अथांग सागर आहे. इनफायनाईट फायनाईट या दोन्हीतला फरक समजला. या नावावरच त्यांच्या डेफिनेशन आहेत. देयर आर 4 टाइप्स ऑफ सेट. फर्स्ट वन इज सिंगल टोन सेट. सेकंड वन इज एम्प्टी. इट इज आल्सो कॉल्ड नल सेट. सिंगल टोन सेट कशाला म्हणायचंय? सेट हॅव्हिंग ओनली वन एलिमेंट. एम्प्टी कशाला म्हणायचंय? सेट हॅव्हिंग नो एलिमेंट. फायनाईट कशाला म्हणायचंय? सेट हॅव्हिंग किंवा एलिमेंट इन अ सेट आर लिमिटेड ऑर काउंटेबल, देन द सेट इज कॉल्ड ॲज फायनाईट. लिमिटेड आणि काउंटेबल हे शब्द फायनाईटला, अनलिमिटेड आणि अनकाउंटेबल हे शब्द कशाला आहेत? तर इनफायनाईटला आहे. अनलिमिटेड आहे, अनकाउंटेबल आहे, त्यालाच म्हणतात इनफायनाईट सेट. दीज आर द 4 टाइप्स ऑफ सेट. देन वी सी इक्वल सेट. व्हॉट इज मीन बाय इक्वल सेट? हिअर वी सी इक्वल सेट. इक्वल सेट मीन्स, first we see what is mean by equal set. All of you understand types of set. Now we see equal set.
Here we see equal set, or we may understand the set of natural number, the set of whole number, or the set of integer, the set of rational number, the set of real number. All these are infinite. All these are infinite because natural number are unlimited, whole numbers also unlimited, they are uncountable. Also whole numbers, integers, rational, irrational, both are the infinite set. सगळे काय आहेत? इनफायनाइट सेट आहेत. आता आपल्याला इक्वल सेट काय आहे ते पाहायचे. इक्वल सेट्स, त्याला मराठीमध्ये इक्वल म्हणजे काय? गुड, समान. इक्वल सेट्स म्हणजे काय? समान संच काय आहे ते पाहायचे. आता बघा, समान म्हणजे काय? एनी टू और मोर सेट हॅव्हिंग एक्झॅक्टली सेम एलिमेंट, टू और मोर सेट हॅव्हिंग एक्झॅक्टली सेम एलिमेंट, देन दे आर कॉल्ड एज इक्वल सेट. दोन किंवा अनेक संचामध्ये एक्झॅक्टली समान घटक असतील तर त्यांना म्हणतात इक्वल. इक्वल म्हणजे काय? सारखे. दोन सेट कधी सारखे असतील तर त्यातले घटक आहेत, एलिमेंट इन अ सेट आर एक्झॅक्टली सेम, देन दे आर कॉल्ड एज equal set. You may write from the book the definition of equal set. Two or more set having exactly the same element, two or more set having exactly the same element, then the set are called as equal set. त्यांना काय म्हटलं जातं? इक्वल सेट असं म्हणतात. कुठलेही दोन किंवा अधिक संच यांच्यामध्ये समान घटक असतील तर त्यांना काय म्हणतात? समान संच असं म्हणतात. दे आर डिनोटेड बाय इक्वल साइन. इफ हिअर दे आर डिनोटेड बाय इक्वल साइन. आता ए आणि बी हे दोन संच असतील आणि ते समान संच असतील तर ते या पद्धतीने दर्शवले जातात. अशा पद्धतीने इक्वल साइन दाखवायचे. समजा ए, हिअर आय राईट सेट ए, ई आय ओ आणि यू, हा सेट ए आहे. आणि बी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज वॉवेल in English alphabet. या पद्धतीनं कुठलंही असू शकतं. ए आणि बी दोन्ही सारखेच येणार आहेत म्हणजे हे काय आहेत? इक्वल सेट आहेत. यांना इक्वल संबोधलं जातं. दोन संचामध्ये समान घटक असतील तर त्यांना काय म्हणतात? इक्वल सेट असं संबोधलं जातं. फक्त लक्षात ठेवा इक्वल सेट. यावर आपल्याला आहे प्रॅक्टिस सेट 1.2 इज बेस्ड ऑन दिस फोर टाइप्स अँड इक्वल सेट. इक्वल सेट लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवायचं? फक्त दोन संचात किंवा दोन किंवा अधिक संचामध्ये समान घटक असतील, दोन किंवा अधिक संचामध्ये समान घटक असतील तर त्यांना काय म्हणतात? इक्वल सेट म्हणतात. या सगळ्याच्यावर चार टाइप्स कुठले कुठले सांगा बरं? छान. कुठले? व्हेरी गुड. सिंगल टोन सेट, नंबर सेकंड एम्प्टी सेट, नंबर थर्ड फायनाइट, नंबर फोर इनफायनाइट. दीज आर द फोर टाइप्स ऑफ सेट. अँड इक्वल सेट, इक्वल म्हणजे काय? समान आहे. माप तराजू बघा, किराणा दुकान गेलं, इकडे 1 किलो ठेवलं तर इकडे काय करावं लागेल? 1 किलो साखर टाकावी, तेव्हा ते समान होतं. दोन्ही सारखं असतं त्याला समान. आपण इथं तसंच आहे. सेट हॅव्हिंग सेम एलिमेंट और एक्झॅक्टली द सेम एलिमेंट इज कॉल्ड इक्वल सेट. हिअर वी सी प्रॅक्टिस सेट. Practice set 1.2 based on this. Now we see the practice set. The question number first. What is the question first? I read the question first. Decide which of the following are equal set. Decide which of the following are equal set. खालीलपैकी कोणते संच इक्वल सेट आहेत हे डिसाइड करा. And which are not. कोणते नाहीत ते सांगा. जस्टिफाय युअर आन्सर. तुमचं उत्तर त्याचं समर्थन करा. बघा त्यातलं पहिलं, द फर्स्ट एक्झाम्पल इन क्वेश्चन नंबर और डायरेक्ट दिलेला आहे. ए is the set of all x such that 3x minus 1 equal to 2. B is the set of all x such that x is a natural number. X is a natural number. X is a natural number, but x is neither prime or composite. Neither prime or composite. And C is the set of
all x such that x is natural number and less than 2. Here decide which of the following are equal set. खालीलपैकी काय विचारलेलं आहे, कोणते इक्वल सेट्स आहेत. आता कुठले इक्वल सेट आहेत हे ठरवायचं असेल तर फर्स्ट वी राईट ऑल दिस सेट using listing method, then we decide. First we write the sets using listing method. How to write the set using listing method we see in first video, we see in practice set 1.1. Here I write the set A by using listing method. Here first I will write as it is. A is the set of all x such that 3x minus 1 equal to 2. To find out the value of x, here we solve this linear equation in one variable. All we learn in its standard. आता आपल्याला हे सोडवायचं असेल तर काय करावं लागेल, 3x वजा 1 बरोबर 2 हे याची किंमत काढावी लागेल. म्हणजे आपल्याला x ची किंमत काढावी लागेल. हे एक चलातील रेषीय समीकरण आहे. आपण इयत्ता 8वी मध्ये पाहिलेला आहे धडा लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. कसं सॉल्व्ह करायचंय तर व्हेरिएबल एका बाजूला बाकीचे सगळे दुसऱ्या बाजूला घेऊन जायचे. तर हा एक इकडे निगेटिव्ह आहे त्या बाजूला नेला तर तो काय होईल, पॉझिटिव्ह होईल. आणि या दोघांची बेरीज किती येते, 3 येते. सबस. आणि हे 3 गुणाकारात आहेत, त्या बाजूला नेले तर कुठे जातील, भागाकारात जातील. म्हणजे x इक्वल टू 3/3 आणि किती येणार आहे भागाकार. हिअर वी गेट द व्हॅल्यू ऑफ x. किती आलेला आहे, 1 आलेला आहे. म्हणजे हा सेट देअरफॉर A इक्वल टू 1. त्याला नाव द्या इक्वेशन नंबर 1. एक झालेला आहे, इक्वेशन 1 झालेला आहे. नाउ वी सी द सेकंड. x is the set of all x such that x is a natural number. x is a natural number but x is neither prime nor composite. neither prime nor composite. आता नॅचरल नंबर सगळ्यांना माहिती आहे, 1 2 3 4 डॅश 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 these are नॅचरल नंबर. आता प्राइमही नाही आणि कंपोजिट नाही. only one is neither prime nor composite. Therefore we write the second set B equal to curly bracket 1, name that 2, and reason is that only one is neither prime nor composite. Only one is neither prime nor composite. Therefore in curly bracket we write only one. This is the natural number is neither prime nor composite. प्राइमही नाही आणि कंपोजिट नाही अशी नॅचरल नंबर कोण आहे, फक्त एक आहे, 1. Then we write the third C. C equal to what is C? C is the set of all x such that x is natural number. x काय आहे, नॅचरल नंबर आहे. आणि किती पेक्षा लहान आहे, 2 पेक्षा. 2 पेक्षा लहान असणारी नॅचरल नंबर कोणती रे, गुड 1. म्हणून 2 पेक्षा लहान. Therefore only name that equation number 3. Only one is a natural number. Only one is a natural number less than 2. 2 पेक्षा लहान असणारा नैसर्गिक अंक किंवा नैसर्गिक संख्या 1 आहे. दुसरी कोणती असेल का नाही, कारण सुरुवातच 1 पासून होते. म्हणून 1 2 3 4, मग 2 पेक्षा लहान कोणती, 1 आहे. आता फ्रॉम इक्वेशन 1 यांचा ऑब्झर्वेशन करा. इथं एलिमेंट 1 आहे. इक्वेशन 2 एलिमेंट 1च आहे. इक्वेशन 3 एलिमेंट 1च आहे आणि सगळ्यांचे एलिमेंट सेम आहेत. हियर द एलिमेंट इन इक्वेशन 1, इक्वेशन 2 and इक्वेशन 3 is same. Therefore from equation 1, 2 and 3 we can say that set A equal to set B equal to set C. These 3 sets are equal set because these 3 sets having same element or exactly the same element. इथं एकच आहे, इथं एकच आहे, इथं एकच आहे. तीनही ह्याच्यामध्ये एकच घटक आलेला आहे. जर घटक वेगवेगळे असते तर ते इक्वल सेट असते का, तर नाही. यांच्यामध्ये एलिमेंट सेम आहे म्हणून हे सगळे काय आहेत, सेम एलिमेंट आहेत. त्याला इक्वल सेट असं म्हणतात. दिस इज द क्वेश्चन नंबर फर्स्ट. हा प्रश्न पहिला. नाउ वी सी क्वेश्चन नंबर सेकंड.
What is the question number second? I read question number second. Decide whether set A and set B are equal set. आता तुम्हालाच ठरवायचं A आणि B हे इक्वल सेट आहेत का. मग बघा क्वेश्चन नंबर सेकंड. A काय आहे? A is even prime number. Even prime number. आणि दुसरं काय आहे? B is the set of all x such that 7x minus 1 equal to 13. आताच तुम्हाला सांगितलं मी इक्वल आहेत का नाहीत हे डिसाईड करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला दिलेले सेट लिस्टिंग मेथड मध्ये लिहावे लागतील. लिस्टिंग मेथड मध्ये लिहिले की आपल्याला पटकन समजेल त्यांच्यात सेम एलिमेंट आहेत का नाही. तर सेम एलिमेंट असतील तर ते आपण लगेच ठरवू शकतो इक्वल सेट आहेत. मग पहिल्यांदा पहिली पायरी हा सेट ए वी राईट इन लिस्टिंग मेथड. ए इज इवन प्राईम नंबर. आता इवन प्राईम बघा प्राईम म्हणजे काय तर मूळ आणि इवन म्हणजे काय सम. सममूळ संख्या शाबास मागच्या उदाहरणात झालेला आहे. सममूळ संख्या कोणती? फक्त दोन. दोन व्यतिरिक्त कोणताही समांक हा मूळ संख्या असत नाही कारण सम दोन भाग जाणाऱ्या 4 6 तिथून पुढे सम असतात. मग दोन सोडले तर सगळ्यांना भाग जातो त्यामुळे फक्त दोन ही सममूळ संख्या आहे इवन प्राईम नंबर आहे. याला नाव द्या इक्वेशन 1. बी टू फाइंड आउट this B, first we write B as it is. B is the set of all x such that 7x minus 1 equal to 13. आता या पद्धतीचं गणित आता झालेले बघा. आधी आपल्याला काय करावं लागेल हे सॉल्व करावं लागेल. Here we solve 7x minus 1 equal to 13. How to solve this linear equation in one variable? All of you know, take this minus 1 to the right side, we get 14. Now take this 7 to the right side, we get x equal to 14 upon 7, therefore x equal to 2. Here get the value of x is 2. It means that B equal to, name that equation number 2. Now observe equation 1 and 2. In equation 1, in curly bracket only 2 is the element. In equation 2, only 2 is the element. That's why in both the equation, they have exactly the same element. Therefore, from equation 1 and 2, from equation 1 and 2. आता लक्षात आलं का तुमच्या काय इक्वल सेट म्हणजे काय? इथं 2 आहे, इथं 2 आहे, दोघांकडे सारखं आहे आणि ज्यावेळेस सारखं असतं त्यावेळेस ते इक्वल असतात. मग फ्रॉम इक्वेशन 1 and 2, A इक्वल टू B. हे दोन्ही काय आहेत? इक्वल आहे. इथं 2 आहे, इथं 2 आहे. याला म्हणतात इक्वल सेट. 2 प्रश्न झाले. आता आपल्याला तीसरा प्रश्न पाहायचा आहे. Now we see the third question. Here I will read the question first. Which of the following are empty set? खालीलपैकी कोणते रिकामे आहेत? रिक्त संच आहेत. Empty sets. Why? आणि empty आहेत तर का आहेत त्याचं कारण पण लिहायचं. मग क्वेश्चन 3 त्यातलं पहिलं A equal to A is the set of, वाचन कसं करायचंय? A is the set of all A such that A is a natural number. A is a natural number. A काय आहे? नॅचरल नंबर आहे आणि पुन्हा स्मॉलर दॅन सांगा बरं 0. आता नॅचरल नंबर्स कुठून सुरुवात होतात रे? शाबास. 1 2 3 4 5 या काय आहेत? नॅचरल नंबर्स आहेत. आणि 0 पेक्षा स्मॉलर. मग नॅचरल मध्ये 0 पेक्षा स्मॉलर असेल का? नाही. म्हणजे आपण यालाच लिहायचं असेल तर कसं लिहिणार आहे? देअरफॉर A इक्वल टू, कारण 0 पेक्षा लहान नॅचरल नंबर असूच शकत नाही. इट इज ऑल्सो डिनोटेड बाय पाय. ते रिकामा काढू शकता किंवा पाय. म्हणजे हा काय आहे? म्हणून there is no natural number less than 0. There is, because no natural number is less than
0. शून्यापेक्षा लहान नॅचरल नंबर आहे का रे? नाही, असूच शकत नाही. म्हणून हा देअरफॉर सेट ए इज कोणता आहे? एम्प्टी सेट आहे. एम्प्टी सेट तो काय आहे? एम्प्टी. इथं आपल्याला काय विचारलंय? विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट, म्हणजे हा झाला तुमचा एम्प्टी सेट. नंबर सेकंड, क्वेश्चन 3 मध्ये 2 आहेत. सेकंड नंबरला बघा, हा 3 आहे सॉरी. बी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. आता एक्स स्क्वेअर इक्वल टू 0 म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल? एक्स ची व्हॅल्यू काढायची, तर वर्गमूळ घ्यावा लागेल. इथं एक्सचा वर्ग 0 आहे, वर्गमूळ माहिती का? इकडे वर्गमूळ घेतलं एक्स, शून्यातलं स्क्वेअर रूट किती रे? द स्क्वेअर रूट ऑफ 0 इज 0. म्हणून इथं व्हॅल्यू किती आली? 0. म्हणजे इथं मधात 0. पण इथं हिअर 0 इज वन एलिमेंट. 0 काय आहे? हा एक घटक आहे त्याचा. दॅट्स वाय सेट बी इज नॉट एन एम्प्टी सेट. तो एम्प्टी सेट आहे का? तर नाही, कारण त्याच्यामध्ये एक घटक आहे. 0 जरी असेल तरी तो एक त्याचा घटक आहे, मेंबर आहे. हे झालं दुसरं. नाउ वी सी थर्ड एक्झाम्पल इन क्वेश्चन नंबर 3. The C third example is C is the set of all x such that 5x minus 2 equal to 0. x is natural number. बघा, x काय आहे? नॅचरल आहे. मग हे सोडवायचं असेल तर 5x minus 2 equal to 0 आधी x ची व्हॅल्यू काढावी लागेल. हिअर 5x हे 2 तिकडे घेऊन जा बेरजेत, आणि हे 5 तिकडे नेले तर वजाबाकीत, म्हणजे x किती आलाय? 205. पण x इज नॅचरल नंबर. x इज नॅचरल नंबर. काय आहे? x नॅचरल नंबर आहे. अँड 2/5 हा नॅचरल आहे का रे? नाही, इज नॉट अ नॅचरल नंबर. तो नॅचरल आहे का? नाही. मग x ची किंमत तर 205 आहे, पण तो नॅचरल नाही. म्हणजे काय? C इक्वल टू एम्प्टी कर्ली ब्रॅकेट. काही आहे का? मदत नाही. म्हणजे सेट C इज एन एम्प्टी सेट. तो काय आहे? एम्प्टी सेट आहे. हिअर वी कंप्लीट क्वेश्चन नंबर 3. नाउ वी सी लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. This is the last question in the practice set 1.2. Then we finish the practice set 1.2. Here, question number 4. Write with reason which of the following sets are finite or infinite. खालीलपैकी कोणते फायनाइट आहेत किंवा इनफायनाइट आहेत. Here, the first is A is the set of all x such that x is less than 10. X is a natural number. X is a natural number. X काय आहे? नॅचरल नंबर आहे. आता बघा, कंडिशन काय आहे? X व्हेरिएबलच्या रूपात मांडलेला आहे, म्हणजे हे रूल मेथडचं आहे. याला आपल्याला काय करायचं? लिस्टिंग मेथड मध्ये आणायचे. हाऊ टू राईट द लिस्टिंग मेथड? A इक्वल टू कितीपेक्षा लहान आहे? X 10 पेक्षा. पण X काय आहे? नॅचरल नंबर आहे. 10 पेक्षा लहान नॅचरल नंबर कोणत्या कोणत्यात रे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. These are the natural numbers less than 10. आता हा सांगा, इथं जे एलिमेंट्स आहेत ते लिमिटेड आहेत का अनलिमिटेड आहेत? छान, कसे आहेत? लिमिटेड आहेत. हिअर द एलिमेंट इन द सेट आर लिमिटेड. Therefore set A is a finite सेट. तो काय आहे? फायनाइट सेट आहे. जर हे अनलिमिटेड असते तर हा फायनाइट असता का? तर नाही, हा इनफायनाइट झाला असता. नंबर सेकंड, B is the set of all y such that, बघा y त्याची प्रॉपर्टी दिली आहे,
मायनस लेस दॅन -1. y काय आहे? -1 पेक्षा लहान आहे. y इज काय आहे आता? y इज an integer. y इज an integer. y काय आहे? तर इंटिजर आहे. बघा आता -1 पेक्षा लहान इंटिजर्स. आता इंटिजर्स सगळ्यांना माहित येतं. ऑल नॅचरल 0 अँड ॲडिटिव्ह इनव्हर्स ऑफ नॅचरल. सर्व नैसर्गिक संख्या 0 आणि नैसर्गिक संख्यांच्या बेरीज मिळून काय होत असतं? तर इंटिजर्स होत असतात. आणि -1 पेक्षा लहान इंटिजर्स, आता याला आपल्याला लिस्टिंग मेथडमध्ये लिहावं लागेल. म्हणजे डॅश डॅश डॅश. आता इकडं -4 -3 आणि कितीपेक्षा लहान? -1 पेक्षा लहान. हे सगळे इकडं कमी 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 होत जाणार आहेत, लहान लहान. म्हणजे इकडं अनलिमिटेड आहेत. म्हणून हा काय आहे? तर इनफायनाइट चे therefore it b is an infinite सेट. तो काय आहे? इनफायनाइट सेट आहे. म्हणून कशामुळं? कारण याच्यामध्ये अनलिमिटेड एलिमेंट आहे. ज्या सेटमध्ये अनलिमिटेड एलिमेंट असतात तो इनफायनाइट असतो. ज्याच्यामध्ये लिमिटेड एलिमेंट असतात किंवा काउंटेबल असतात तो फायनाइट असतो. हिअर वी सी थर्ड एक्झाम्पल. सी सेट ऑफ स्टुडंट ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर क्लास. आता बघा, सेट ऑफ स्टुडंट काय आहे? विद्यार्थ्यांचा एक संच आहे. ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर क्लास. तुमच्या वर्गामध्ये. सांगा बरं, तुमच्या क्लासमध्ये, तुमच्या वर्गामध्ये जे 9th स्टँडर्डचे स्टुडंट आहेत ते लिमिटेड आहेत का अनलिमिटेड आहेत? असं कधी होतं का रे तुमचा 9वीचा क्लास असा भरत आलेला आहे? सकाळी 7 वाजता भरायला लागलाय, आज दुपार झाली, संध्याकाळ झाली, उद्याची सकाळ झाली, असा भरतच राहायला लागलाय. होतो का? नाही. लिमिटेड स्टुडंट आहेत. म्हणून नंबर ऑफ स्टुडंट इन युअर क्लास और इन अ क्लास आर लिमिटेड. नंबर ऑफ स्टुडंट्स in a class are limited. कुठल्याही क्लासमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कशी असते? लिमिटेड असते. म्हणजे therefore C काय आहे? therefore C is a finite किंवा set C is a finite set. C काय आहे? फायनाइट आहे. का फायनाइट आहे? कारण लिमिटेड आहे. चौथं बघा, फोर्थ काय आहे? सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. तुमच्या गावामध्ये जे काही तुमचं गाव असेल त्या गावामध्ये जे व्यक्ती आहेत. सेट ऑफ विलेज इन युअर. तुमच्या गावात माणसं मोजू शकता? हो का नाही? मोजू शकतो. अनलिमिटेड आहेत का तुमच्या गावात माणसं? नाही. तुम्ही ग्रामपंचायत ऑफिसमध्ये गेलात, तिथून दप्तर काढले गेले की तुमच्या गावाची लोकसंख्या असते बघा. म्हणजे हे काय आहे? लिमिटेड आहेत. म्हणून नंबर ऑफ people in a village in any village are limited. कुठल्याही गावामध्ये जे व्यक्ती असतात, जे माणसं असतात ते लिमिटेड असतात. therefore सेट कोणता आहे? तो कुठलं तरी नाव द्या. therefore given set is नाव नाहीये त्याला. given set is काय आहे रे? फायनाइट सेट आहे. असं लिहा. किंवा सेट ऑफ पीपल इन अ विलेज असं लिहिलं तरी चालेल. सेट ऑफ पीपल इन अ विलेज इज अ फायनाइट सेट. There are 4 examples complete in question number 4. Now the remaining examples. Any difficulty you may ask me in a comment box. 5th example. Set of apparatus in laboratory. सांगा बरं, तुमच्या प्रयोगशाळेमध्ये जे ॲपरेटस असतात, जे तुमचं प्रयोगशाळेतलं साहित्य असतं, अनलिमिटेड साहित्य का तुमच्या प्रयोगशाळेमध्ये? नाही. काय आहे? लिमिटेड आहे, काउंटेबल आहे. म्हणून ॲपरेटस
in laboratory is countable. Therefore, apparatus in laboratory is set of apparatus in laboratory is finite set. तो काय आहे? फायनाइट आहे. 6 नंबर सेट ऑफ होल नंबर. आता सेट ऑफ होल नंबर हा काय आहे? इनफायनाइट आहे, कारण देअर आर इनफायनाइट होल नंबर्स. म्हणून सेट ऑफ होल नंबर is infinite set. Infinite set because कशामुळं तो इनफायनाइट आहे? बिकॉज आता बघा काय आहे कारण, तर देअर आर इनफायनाइट होल नंबर्स किंवा अनलिमिटेड होल नंबर्स. नाही कारण दिलं तरी चालेल, कारण सर्वांनाच माहिती आहे. वी सी द सेट ऑफ नॅचरल नंबर, द सेट ऑफ होल नंबर, the set of rational number, the set of real number, the set of integers, all these are infinite set. That's why set of whole number is infinite set. And the last 7th example is that set of rational number, it is also infinite set. Set of rational number, is a infinite set. Here we complete practice set 1.2. Any difficulty you may ask me in comment box, or you may personally call me on my WhatsApp number or message me, then I will explain this. Any difficulty? No, thanks. Today we will stop. Then in next video we see practice set 1.3.